नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता प्रतिमाने एका पुराव्यामुळे नागराजची ओळख खरी पटवली आहे आणि रविराजांना सुद्धा या गोष्टीवर विश्वास बसल्यानंतर रविराज नागराजची हालत काय करतात हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे। चला तर मग आजच्या आपल्या या भागाला आपण सुरुवात करूया। घरात कोणी नसताना नागराजने प्रतिमाचा जीव घ्यायचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यामुळे आता त्याचा हा डाव तर पलटी झालेला असतो, कारण प्रतिमाने नागराजच्या तोंडावर लावलेला तो रुमाल काढायचा प्रयत्न केलेला असतो। तर नागराजला असं वाटत असतं की प्रतिमाने आपल्याला बघितलं नसेल किंवा ओळखलंही नसेल, परंतु आता प्रतिमाची मेमरी जी काही आहे ती पुन्हा यायला लागल्यामुळे आता प्रतिमाला सगळ्या गोष्टी आठवायला लागत असतात आणि त्यामुळेच आता प्रतिमाने नागराजचं तोंड देखील अगदी व्यवस्थितपणे पाहिलेलं असतं। त्यामुळे आता प्रतिमाला खात्री असते की तो नागराजच होता, नागराजशिवाय दुसरं कोणीही नव्हतं हे तर तिला खात्रीशीर आता माहिती असतं। त्याच वेळेला रविराज प्रतिमाला म्हणत असतात की आपण एक काम करूया, आपण यांना स्केच आर्टिस्टला बोलवूया, तू व्यवस्थित त्याचं वर्णन करून सांगूच शकतेस ना की तो कोण होता ते। त्यावर प्रतिमा सुद्धा होकार देते। त्याच वेळेला आता सुमनला प्रतिमा सांगत असते की माझा असा उशिदाबून जीव घ्यायचा प्रयत्न केला, परंतु रविराज या सगळ्यावर प्रचंड भडकलेले असतात, कारण का त्यांना माहिती असतं आपल्या घरात असं दिवसाढवळ्या कोणी येत नाही आणि आज चक्क आपल्या रूममध्ये येऊन तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय, म्हणजे याचा अर्थ काय, कोण समजतो कोण तो स्वतःला, त्याला तर मी सोडणारच नाही आहे, मला फक्त समजू दे की तो कोण आहे ते, असं रविराज इकडे म्हणत असतात। पण आता प्रतिमाच्या समोर जेव्हा नागराज येतो तेव्हा प्रतिमा नागराजकडे बोट दाखवत सांगत असते की हाच आला होता आपल्या रूममध्ये आणि ह्यानीच मला उशी दाबून मारायचा प्रयत्न केला। त्यावर नागराजला आता आपण पकडलं गेलो ही भीती वाटत असते, पण त्याच वेळेला तो आता गोष्टी फिरवतो आणि म्हणत असतो की मी तर आताच तर बाहेरून आलो आहे, मी घरातही नव्हतो, मग वहिनी तू असं काय म्हणतेस, तुला काय आता भासही व्हायला लागलेत का माझे। त्याच वेळेला रविराजांचा सुद्धा प्रतिमाच्या बोलण्यावर विश्वास नसतो। ते म्हणत असतात की नागराज असं काही करणं शक्यच नाही। मात्र त्याच वेळेला आता इथे असणारी प्रतिमा ही कन्फर्मपणे तिला ठाम असते आणि ती म्हणत असते की नाही हेच होते ते, आणि ती सगळं काही पटवून देण्याचा प्रयत्न करत असते। तरी सुद्धा आता रविराज जे असतात ते म्हणत असतात की नागराज हे तुझ्याकडे बोट दाखवत आहे, याचा अर्थ तू हे सगळं केलंयस का। नागराज म्हणतो दादा तुला तर आता बघितलंच ना तू, मी आताच तर बाहेरून आलो आहे, मग असं कसं वाटू शकतं तुला की मी हे सगळं वहिनींच्या बाबतीत करीन। त्याच वेळेला नागराजवर रविराज विश्वास ठेवतात, पण प्रतिमाला पूर्ण खात्री असते की नाही मी जे पाहिलं आहे ते खोटं नाही आहे, ते हेच होते। त्याच वेळेला आता प्रतिमा जी आहे ती रूममध्ये असते। त्याच वेळेला रविराज प्रतिमाला म्हणत असतात की प्रतिमा तुला आता बरं वाटतंय का, तुला होणारे भास कमी होतील ग। पण आता प्रतिमाने नागराज यांना बघितल्यामुळे ती तर आता एकदमच स्ट्रॉंग झालेली असते आणि तिने आता ठरवलेलं असतं की स्वतःची जी काही रक्षण आहे ते स्वतःच करायचं, कारण रविराजही घरी नसतात। त्याच वेळेला आता रविराजांनाही सुद्धा आठवतं की प्रतिमाला आता बऱ्याच गोष्टी आठवू लागल्या आहेत, जसं की ते गाणं गुणगुणणं, अर्जुनची लहानपणीची आठवण, या सगळ्या गोष्टी जर प्रतिमाला आठवत असतील तर हे होणारे भास कसे पुन्हा होऊ शकतात, असाच आता रविराज विचार करतात। त्याच वेळेला आता रविराज जे असतात ते मात्र प्रतिमाला बोलत असतात की आपण एक काम करूया, आपण स्केच आर्टिस्टला बोलवूया आणि जे काही सत्य आहे ते आपल्याला तेव्हा समजेलच, तू त्याचं वर्णन योग्यरित्या सांग। तर आता प्रतिमा सुद्धा म्हणत असते की ठीक आहे, तुम्ही स्केच आर्टिस्टला बोलवा, आपण स्केच काढून घेऊया, कारण जर असं दिवसाढवळ्या व्हायला लागलं तर कसं व्हायचं। रविराजांना सुद्धा आता प्रतिमाची खूप जास्त काळजी वाटत असते आणि म्हणूनच ते स्केच आर्टिस्टला बोलवायचा निर्णय घेतात। तर इकडे आता प्रतिमाची तब्येत बरी नसते, म्हणजेच तिला असं वाटत असतं की आपल्याला होणारे भास नसून हे सत्य आहे, पण आता नागराज जो आहे तो मुद्दामून प्रतिमाला आजारी ठरवायचा प्रयत्न करत असतो, कारण प्रतिमाला जे काही आठवत आहे ते पुन्हा ती विसरायला हवी, हेच त्यामागचा त्याचा उद्देश असतो। त्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळतं नागराज जो आहे तो दुसऱ्या दिवशी कामानिमित्त बाहेर चाललेला असतो। तो हातात घड्याळ घालत असतो। घड्याळ घालत असताना त्याच्या लक्षात येतं की अरे आपल्या तर घड्याळाचे सेल संपले आहेत आणि तो सुमनला म्हणत असतो की हे घड्याळ पण आताच बंद पडायचं होतं का। सुमन नागराजला विचारते की काय झालं आहे, कशाला इतकी आरडाओरड चालू आहे। तर तो सांगतो की बघ ना हे घड्याळही आताच मी बाहेर निघायच्या टायमिंगलाच बंद पडलं, ह्याला पण आताच बंद पडायचं होतं, असं नागराज म्हटल्याबरोबर प्रतिमाचं लक्ष त्या नागराजच्या घड्याळाकडे जातं। जेव्हा प्रतिमा नागराजच्या घड्याळाकडे पाहते
तेव्हा तिला तो प्रसंग आठवतो ज्या वेळेला आता तिला उशी दाबून मारायचा प्रयत्न केला होता, तेव्हासुद्धा त्या माणसाच्या हातात असंच घड्याळ होतं. त्यामुळे आता तिला पूर्णपणे खात्री पटते आणि ती विचार करते की नाही, हे तेच घड्याळ आहे जे घड्याळ त्या माणसाच्या हातात होतं आणि नागराजच्या सुद्धा हातात आहे. म्हणजे याचाच अर्थ हा नागराजच होता, तरीसुद्धा तो खोटं का बोलतोय आणि तो माझा जीव घ्यायचा प्रयत्न का करतोय, असे अनेक विचार प्रतिमाच्या डोक्यात आता फिरत असतात. पण प्रतिमाने आता ते घड्याळ अचूक ओळखलेलं असतं. याबद्दल ती अजूनही रविराजांना सांगत नसते, कारण तिला वाटत असतं की रविराजांचा नागराजवर खूप विश्वास आहे. मी सांगितलेल्या दिवशी मी जेव्हा त्यांना म्हटलं की हे सगळं नागराजने केलं, पण तरीसुद्धा त्यांनी मला सांगितलं की तुझा होणारा भास आहे आणि त्यांनी विश्वास नागराजवर ठेवला. मग आता मी बोलून पुन्हा त्यांना डिस्टर्ब करू शकत नाही आहे, असाच आता प्रतिमा विचार करते. पण प्रतिमाच्या डोक्यात अनेक कल्पना सुचत असतात आणि ती ठरवते की नाही, आता जर मलाच माझं बघायचं असेल आणि मला माझं स्वतःचं रक्षण करायचं असेल तर मला नागराजवर विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. तर आता प्रतिमाच्या हाती एक पुरावा तर लागलेला असतो, तो म्हणजे सगळ्यात मोठा ते घड्याळ. घड्याळ आता तिच्या हाती आलेलं असतं आणि त्या घड्याळावरनं तिने नागराजला अचूक ओळखलेलं असतं. तर इकडे मात्र प्रियाची कारस्थानं ही जी आहेत ती आता वाढत चाललेली असतात. प्रियाची कारस्थानं थांबायचं नाव घेत नसतात. घरातले सगळेच आता तिच्या या वागण्याला कंटाळलेले असतात. खरं तर पूर्णाजीला त्या दिवशी सुद्धा पाय दुखत होते, तेव्हा सुद्धा तिने तन्वीला पायाला तेल लावून दे, माझ्यासोबत जरा राऊंड मारायला चल, मला 20 राऊंड मारायचे आहेत, तेव्हा सुद्धा तन्वीकडे मदत मागितली होती. पण एका शब्दाने देखील तन्वीने आपल्याला मदत केली नाही हे पूर्णाजीला आठवत असतं. तर आता पूर्णाजीला ह्याचं दुःख सुद्धा मोठं असतं की प्रियाने तिचं ते आठवणीतलं बॉक्स जो आहे, जो आजोबांनी तिला दिला होता, तो बॉक्ससुद्धा प्रियाने लाताने तोडलेला होता. त्यामुळे आता पूर्णाची खरं तर खूप जास्त हतबल झालेली असते, कारण एकमेव आठवण तिच्या नवऱ्याची तिच्याकडे असते आणि तीच आठवण जर आता तिच्याकडे नसेल तर आपलं काय होईल, ही मनात कुठेतरी तिला आता खंत वाटू लागत असते आणि त्यामुळेच बिचारी ती रडत असते. पण यावर सायलीकडे एकमेव तोडगा असतो. सायली जी आहे ते आता ती पेटी घेऊन जाते आणि त्यानंतर आता तिची वुडनची पेटी असते त्याला छान डेकोरेटही करते आणि त्याचसोबत त्याला आता जॉईंटही करते, जेणेकरून ती तुटलेली पेटी खूपच सुंदर अशी तयार झालेली असते. आतमध्ये आरसा, त्याचसोबत वरतून काही खडे, अशा पद्धतीने रात्रभर जागून तिने आता ती पेटी सरळ केलेली असते आणि जिथे काही तुटलेलं असतं ना तिथे आता तिने चिकटपट्टी लावलेली असते आणि तो बॉक्स जॉईंट केलेला असतो आणि त्यामुळे आता तो बॉक्स अगदी सुरेख दिसत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आता पूर्णाची डायनिंग टेबलवर येतात तेव्हा तिथे बॉक्स आधीच तयार करून ठेवलेला असतो सायलीने आणि जेव्हा तो बॉक्स आता पूर्णाची पाहतात तेव्हा तर त्यांना खूप जास्त आनंद होतो, कारण तो बॉक्स तर जॉईंट झालेलाच असतो. त्याचसोबत आता त्या बॉक्सला खूप छान पद्धतीने सायलीने सजवलेलं असतं, त्यामुळे तो बॉक्स अजूनच खूप सुंदर दिसत असतो. तर आता पूर्णाजींना माहिती असतं की हे सगळं सायलीच करू शकते, कारण या घरात एकमेव घर जपणारी, नाती सांभाळणारी आणि वस्तूंची किंमत असणारी ती एकमेव व्यक्ती म्हणजे सायली असते आणि सायलीनेच हे सगळं केलेलं असतं हे पूर्णाजींना आता माहिती असतं. त्यामुळे पूर्णाजी सायलीचं कौतुक करत अर्जुनला म्हणत असतात की अर्जुन, तुझ्या बायकोने मात्र हे काम एकदम चोखपणे केलं बघ, तिने तर माझं मनच जिंकलं. हा तुटलेला बॉक्स तर ह्याची तर मी आशाच सोडली होती, मला तर असं वाटत होतं की ह्याचं काहीच होणार नाही. आता ह्यांची आठवण माझ्यापासून दुरावते की काय असं मनातून कुठेतरी वाटत होतं, पण नाही, तुझ्या बायकोनी अशक्य ही गोष्ट शक्य केली आहे. त्यामुळे मला खरंच तुझ्या बायकोचं खूप जास्त कौतुक वाटतं. ती माणसं जोडणारी आहे, माणसं तोडणारी नाही. पण आपल्या घरात असणारी ही तन्वीचं तर काही बोलायलाच नको. आता तिथेच प्रिया समोरच बसलेली असते, पण ज्या वेळेला आता पूर्णाजी सायलीचं कौतुक करत असतात त्यावेळेला आता सायलीला एकदमच भरून येतं. तर इकडे मात्र प्रियाला तिचा खूप जास्त राग येतो, कारण खूप जास्त शांतपणा करायचं काम तिच्या मते ही सायली करत आहे. सायलीला सगळ्यांचंच आता क्रेडिट घ्यायची हौस आहे आणि म्हणूनच सायलीने हे सुद्धा काम चोखपणे बजावलं आणि पुन्हा एकदा पूर्णाजीच्या मनात ती घर करायचा प्रयत्न करते. पण आता इथे प्रियाला या सगळ्याचं वाईटही वाटत नसतं की तिने पूर्णाजीचा बॉक्स मोडला आहे म्हणूनच ती सरळ म्हणत असते की काय या बॉक्सचं घेऊन बसला आहात, हा जर बॉक्स तुटला असताना तर मी नवीन आणून दिला असता तुम्हाला, मी तर विचार केलाच होता. पण ही नवीन आणण्याची जी काही गोष्ट असते ती काही कल्पना त्यासोबत प्रतापला पटलेली नसते.
तर आता प्रताप म्हणत असतात की तुझ्याकडे पैसे असतील या ह्याच्याने तू बोलत असशील की तू नवीन आणून देशील, पण त्या बॉक्ससोबत आईच्या काही आठवणी आहेत, या आठवणी तू विसरतेस का? तिच्या नवऱ्याने तिला वाढदिवसाला तो बॉक्स जो आहे तो गिफ्ट दिला होता, तुला तर त्याचं काहीच नाही, तुला त्याबद्दल काही वाटतही नाही, हे तुझ्या बोलण्यावरून तर स्पष्ट दिसतंय, असं प्रियाला आता प्रताप आणि कल्पना बोलून सुनावू लागतात. तर प्रियाचं नेहमीप्रमाणेच कांगावा करणं सुरू होतं. या घरात सायलीच तुम्हाला योग्य वाटते, मी नेहमीच चुकीची वाटते. पहिल्यांदा या घरात सून म्हणून आले नव्हते, पण आता सून म्हणून आले तरी सुद्धा मला या घरात योग्य तो मान मिळत नाहीये. मला जे हवंय स्वातंत्र्य ते जगता येत नाहीये. सगळं काही इथे ऐकायचं, जेवताना सुद्धा, नाश्ता करताना सुद्धा फक्त सायलीचं गुणगान, याशिवाय या घरात दुसरं काहीच बोललं जात नाही. तर त्यानंतर तिकडनं प्रिया रागारागाने निघून जाते. इकडे मात्र आता पूर्णाजीचा मूड ठीक असतो. तर अर्जुन आता म्हणत असतो की अगं बायको, काल ना मला मी जेव्हा सिनियरसोबत होतो तेव्हा मला कळलं की प्रतिमा त्याची तब्येत ठीक नाहीये. आता ही गोष्ट ऐकून पूर्णाजींना तर टेन्शनच येतं. पूर्णाजी म्हणतात की काय झालं आहे तिला, मध्येच ही अशी कशी आजारी पडत असते. त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की आपण प्रतिमात्याला भेटून येऊया का? चला ना, मला प्रतिमात्याकडे घेऊन चला ना, आपण प्रतिमात्याला भेटूया, म्हणजे तिला सुद्धा बरं वाटेल. मागच्या वेळेला आपण बघितलं ना, प्रतिमात्याला सारखी माझी आठवण येत होती, मग आपण भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांना बरंही वाटलं होतं. तर अर्जुन म्हणतो ठीक आहे, माझं एक काम आहे, तेवढं मी काम करतो आणि मग आपण ना प्रतिमात्याला भेटायला जाऊया, असं आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो. तर इकडे मात्र आता जी प्रतिमा असते ती आता गप्पा मारत असते, ते सुद्धा रविराजांसोबत गप्पा मारत असताना ती एक जुना प्रसंग, भूतकाळातला जो रविराजांसोबत तिने घालवलेला आहे तो प्रसंग ती आता हुबेहूब तशाच्या तसा रविराजांना सांगते. तर रविराज विचार करतात की हा प्रसंग तुला कोणी सांगितला आणि तुझ्या लक्षात आहे का? तर आता प्रतिमा म्हणत असते की हो, मला आता सहज आठवला म्हणून मी तुमच्यासमोर तो विषय मांडला. खरंच असं झालं होतं का? तेव्हा रविराज म्हणतात की अगं हो, असं झालं होतं, पण तू एकदम तसंच सांगितलंस. मला ना खूप बरं वाटतंय की तुला सगळं काही आठवतंय आणि तुझी मेमरी परत येते ना, हे ऐकून बघूनच खूप छान वाटते. त्याच वेळेला आता रविराज एकट्यातच विचार करतात आणि ते ठरवतात की नाही, जर हिला सगळं काही आठवतंय, ही हुबेहूब सगळं काही सांगते, मग त्या दिवशी तिने सांगितलं की मला नागराज आला होता, तर ते खरंही असू शकतं ना? नाही, आता काही झालं तरी त्या मी स्केच आर्टिस्टला बोलवतोच. स्वतःचंच मन स्वतः खात बसण्यापेक्षा त्या स्केच आर्टिस्टने जे काही वर्णन प्रतिमा सांगेल त्या पद्धतीने व्यवस्थित स्केच काढलं ना, तर त्यावरून तर समजेलच ना आपल्याला की नेमकं कोण होतं ते. असंच आता रविराज विचार करत असतात आणि ते आता ठरवतात की स्केच आर्टिस्टला काही झालं तरी बोलवायचं आणि प्रतिमाला सुद्धा ते तयार करतात. दुसरीकडे सरंजामी हे फोनवर महिपतशी बोलत असतात आणि सरंजामी महिपतला सांगत असतात की आपला हप्ता राहिलाय हो, मी जरा प्रेमाने आठवण करून द्यायचं म्हणून फोन केला, जरा आमच्याकडेही लक्ष असू द्या, आता सरंजामी महिपतला सांगत असतात. तर आता अर्जुन त्यांच्याचकडे आलेला असतो. खरं तर अर्जुनला ते शोधून काढायचं असतं की जो मेल केला होता त्या मेलमध्ये नेमका कोणता ईमेल आय डी होता आणि त्याला पूर्णपणे खात्री असते की नक्कीच सरंजामे हा महिपतला मिळालेला आहे आणि म्हणूनच त्याबद्दलचे पुरावे शोधायला आता अर्जुन जो आहे तो सरंजामेंकडे आलेला असतो आणि सरंजामेंना म्हणतो की त्या दिवशी तुम्ही जे काही रिपोर्ट दाखवले त्याचा जो मेल होता तो जरा मला दाखवाल का? त्यावर आपल्या मोबाईलमधला मेल आता सरंजामे जे असतात ते अर्जुनला दाखवू लागतात. अर्जुन जेव्हा हे सगळं पाहत असतो तेव्हा तिथे असणारा एक पेपर अर्जुनच्या डोळ्यासमोर पडतो. त्यामध्ये साक्षी कन्स्ट्रक्शन नावाचा एक पेपर असतो आणि तो पेपर दिसल्यामुळे मात्र आता अर्जुनला खात्री पडते की नक्कीच याचा आणि महिपतचा काहीतरी संबंध आहेच. तर दुसरीकडे आता अर्जुन जेव्हा सायलीला घेऊन प्रतिमाकडे गेलेला असतो तेव्हा प्रतिमा आणि सायली गप्पा मारत असतात. सायली प्रतिमा त्याला म्हणत असते की अचानक तुम्हाला काय झालं? तर घडलेला प्रसंग आता प्रतिमा ही सायलीला सांगू लागते आणि अचानकपणे माझा उशी दाबून जीव घ्यायचा प्रयत्न केला, पण मला हे माहिती आहे की कोण आहे ती व्यक्ती. त्याच वेळेला सायली म्हणत असते की मग
कसं करायचं तुम्हाला आठवते एखादी व्यक्ती? तर आता रविराज म्हणतात की मी स्केच आर्टिस्टला बोलवलं आहे, तो येतच आहे. मग स्केच आर्टिस्टने जेव्हा स्केच काढेल ना तो, तेव्हा आपल्याला समजेलच की तो व्यक्ती नेमका कोण होता आणि त्याचा शोध घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं देखील रविराज आता म्हणत असतात. आता तो स्केच आर्टिस्ट आलेला असतो आणि ज्या पद्धतीने आता प्रतिमा वर्णन करत सांगत असते त्या पद्धतीने तो पूर्णपणे स्केच काढायचं काम करत असतो. आणि इथे मात्र प्रतिमाने एकूण एक वर्णन जे आहे ते आता तसं सांगितलेलं असतं. पण त्यावेळेला तिथे नागराजही नसतो, पण तरीसुद्धा नागराजचं हुबेहूब वर्णन म्हणजे तिने ज्या माणसाला पाहिलेलं आहे त्या माणसाचं अचूक वर्णन तिने आता त्या आर्टिस्टला सांगितलेलं असतं आणि त्याने सुद्धा अतिशय उत्कृष्ट असं ते स्केच काढलेलं असतं. ते स्केच जेव्हा आता रविराजांच्या समोर येतं तेव्हा सुमनही म्हणते की हे तर नागराज आहेत ना. आणि त्याच वेळेला आता प्रतिमा म्हणत असते की मी तुम्हाला सांगत होते, जसं हे वर्णन आहे तसं सेम नागराज भाऊजी देखील आहेत. आणि मी तुम्हाला कालही म्हटलं होतं की नागराज भाऊजीच माझ्या रूममध्ये आले होते. आता इथे हा स्केच पाहिल्यानंतर मात्र रविराजांच्या डोक्यात आता अनेक विचार सुरू असतात. ते विचार करतात की प्रतिमाला हे योग्य वर्णन कसं काय सांगता आलं. आता तर नागराजही समोर नव्हता तरीसुद्धा तिने त्या माणसाचं अचूक जे वर्णन आहे ते केलं आणि त्यामुळे हे स्केच जे आहे ते तयार झालं. म्हणजेच नक्कीच प्रतिमाला सगळं आठवते, तिला कोणताही भास झाला नव्हता. जर ती इतकं वर्णन करून अचूक सांगू शकते एवढ्या घाबरलेल्या परिस्थितीत सुद्धा, तरीसुद्धा तिने एवढं सगळं सांगितलं असेल तर मग हे नक्कीच तिचा भास किंवा भ्रम नाही आहे, हे सत्य आहे हे रविराज आता अचूक ओळखतात. आणि त्याच वेळेला आता सायलीसुद्धा म्हणत असते की खरंच की हे तर नागराज काका आहेत, नागराज काकांचंच हे स्केच दिसते. प्रतिमा आता रविराजांना म्हणत असते की त्या दिवशी मी त्यांचं घड्याळ हातातलं पाहिलं होतं, पण त्याबद्दल मी तुम्हाला काहीच बोलली नाही, पण आता मला तुम्हाला सांगावंच लागेल. रविराज म्हणतात नक्की काय आहे? तर इकडे आता प्रिया जी असते ती घरात एकटीच असते आणि तिला अर्जुन सायली दिसत नसतात. त्यामुळे ती विचार करते की नक्कीच हे दोघंही जण पुरावे शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतील. कुठे गेले असतील? शिट यार, मी ह्यांच्या मागे जायला पाहिजे होतं. मी रूममध्ये होते आणि तोपर्यंत हे दोघं कधीच अटकले काहीच कळलं नाही. यांनी जर असेच एक एक पुरावे गोळा केले ना तर माझं ना जगणं मुश्किल होऊन बसणार आहे, असं देखील प्रिया आता मनातल्या मनात म्हणत असते. तर इकडे आता रविराज जे असतात ते मात्र ठरवतात आणि ते आता विचारतात प्रतिमाला, तू कशाबद्दल बोलत होती? घड्याळ? कोणाचं घड्याळ मला कळलं नाही. त्याच वेळेला आता प्रतिमा जी आहे ती नागराजच्या घड्याळाबद्दल सांगत असते आणि म्हणत असते की त्या दिवशी नागराज भाऊजी आपल्या रूममध्ये आले होते आणि मला उशी दाबून जेव्हा मारायचा प्रयत्न केला होता तेव्हा त्या माणसाच्या हातात जे घड्याळ होतं ना ते सेम टू सेम घड्याळ मी नागराज भाऊजींच्या हातात सुद्धा पाहिलेलं आहे. मी दुसऱ्या दिवशीच त्यांच्या हातातलं ते घड्याळ पाहिलं आणि तेव्हा मला खात्री पटली की हे सगळं तसंच आहे. पण तुमचा माझ्यावर विश्वास नाही होता म्हणून मी तुम्हाला याबद्दल काहीच सांगितलं नाही. पण आता बघितलं ना, मी तुम्हाला वर्णनही अचूक करून दाखवलं आणि ते नागराज भाऊजींच्या चेहऱ्याशी अगदी मिळतं जुळतं आहे. मग मी खोटं का बोलेन? आणि मला असं वाटत नाही की मला हे भास होत आहेत. मला जे दिसतंय ते मी सरळ तुम्हाला सांगितलं. रविराजांना सुद्धा आता प्रतिमावर विश्वास बसतो आणि रविराजही आता ठरवतात की नाही, आता शांत बसून चालणार नाही. प्रतिमावर तर जास्त लक्ष ठेवायलाच लागेल, सोबत नागराजवरही लक्ष ठेवावं लागेल. कारण जर नागराज हे करतोय पण हे कशासाठी करतोय हे तर सगळं शोधून काढायलाच हवं. कारण तो प्रतिमाच्या जीवावर उठला याचा अर्थ नक्कीच काहीतरी विचित्र आहे आणि ते खोल विचार करण्यासारखं आहे. त्यामुळे आता काही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्याचा पाठपुरावा करायलाच हवा, असाच आता रविराज विचार करतात आणि रविराज ठरवतात की नागराजवर लक्ष ठेवायचं. आता रविराज जेव्हा नागराजवर लक्ष ठेवणार आहेत तेव्हा आता नागराजची सखी कारस्थानं कशा पद्धतीने रविराज आणि प्रतिमा समोर येणार आहेत हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.